जितो पुणेच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या गरीब व बेघर जैन कुटुंबियांसाठी त्यांच्या स्वप्नातील घरांची निर्मिती। पुण्यातील कोंढवा परिसरात 477 कुटुंबियांसाठी वसवलं जितो नगर। त्यातील 277 कुटुंबियांसाठी झालं घराचं वाटप। उर्वरित कुटुंबियांनाही मिळणार लवकरच घर। जितो चॅप्टरच्या वतीनं शुक्रवारी पुण्यातील कोंढवा परिसरात उभारण्यात आलेल्या जितो नगर या गृह प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला। जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या गरीब व बेघर असलेल्या कुटुंबियांना या गृह प्रकल्पात घरं देण्यात आली आहेत। यामध्ये 477 कुटुंबियांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळाली असून त्यापैकी 277 कुटुंबियांना या कार्यक्रमात त्यांच्या घरांचं हस्तांतर करण्यात आलं। जितो पुणेतर्फे वसवण्यात आलेल्या या जितो नगर संबंधी फॉर द पीपल न्यूज चॅनलला केलेला हा स्पेशल रिपोर्ट। 2018 साली जितो अपेक्षे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांना जैन समाजातील गोरगरीब साधर्मिक कुटुंबियांसाठी त्यांच्या हक्काचं घर कसं देता येईल म्हणून संकल्पना सुचली व त्यांनी ती मांडली आणि या कामाचा जितो पुणे चॅप्टरनं शुभारंभ केला। पुणे शहरातील कोंढवा परिसरात जितो पुणेच्या वतीनं वसवण्यात आलेलं हेच ते जितो नगर। इथं 3 इमारती बांधण्यात आल्या असून 2 इमारतींचं काम पूर्ण झालंय तर एका इमारतीचं काम सुरू आहे। जैन समाजाची प्रमुख ओळख म्हणजे हा समाज व्यापार, व्यवसाय व उद्योगात आढळतो, परंतु जैन समाजात अशीही अनेक कुटुंबीय आहेत ज्यांचं हातावर पोट आहे व त्यांना स्वतःची घरं नाहीयेत। अशा आर्थिकदृष्ट्या गरीब व बेघर कुटुंबियांना त्यांच्या स्वप्नातलं त्यांचं हक्काचं घर मिळावं या कल्पनेतून जितो पुणेच्या वतीनं जितो नगर गृह प्रकल्प आकारण्यात आला। इथं ए, बी आणि सी बिल्डिंगमध्ये 477 कुटुंबियांसाठी फ्लॅट तयार झाला आहे। यामधल्या 277 कुटुंबियांना शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांचं हे स्वप्नातलं घर देण्यात आलं। 24 प्रातिनिधिक कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते घराची चावी देण्यात आली आणि ही चावी स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। जितो नगरची ही कल्पना कशी सुचली आणि ती कशी आकाराला आली, गोरगरीब कुटुंबियांना त्यांच्या स्वप्नातलं घर कसं मिळालं याविषयी मान्यवरांनी जे सांगितलं ते तुम्हीच ऐका। सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांना पहिली तर परमेश्वराला धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे सामर्थ्य दिलं की आम्ही काही करू शकलो आणि या सगळ्यांनी आम्हाला लाभ दिला की आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो। आमची सगळी टीम म्हणजे जर पाहायला गेलं तर यामध्ये दातृत्व देणारी लोक, यामध्ये आयडियोलॉजी करणारी लोक, यामध्ये काम करणारी लोक आणि याच्यामध्ये वडीलधारी जी लोक आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक पुण्यातल्या जितो मेंबरनी प्रत्येकाने याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत। गेल्या 6 वर्षापासून हे प्रोजेक्ट चालला होता, पण एखाद्याच्या नशिबात असतं की ज्या दिवस श्री गणेश होतो यांच्याच कार्यकाळामध्ये श्री गणेश झाला आणि एवढ्या साऱ्या लोकांना आज घरं देण्यात आली। आम्ही अनेक कामं केली आयुष्यामध्ये, पण आजचं जे काम होतं, मंदिरं बांधली, अनेक काम केले, आजची जी घरं बांधली आणि त्यामध्ये जे आनंद मिळाला याच्यापेक्षा वेगळा आनंद होऊ शकत नाही। सगळ्यांना धन्यवाद विशेष करून ज्यांनी यामध्ये दान दिलं, ज्यांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून घरं घेतली, त्याचप्रमाणे प्रत्येक जणांनी ज्यांनी आयडियोलॉजी दिली, प्रत्येकाने काम केलेलं आहे। माझ्याबरोबर इंद्रजी साजेड आहेत, इंद्रजी साजेड यांनी बी को कन्व्हेनर म्हणजे गेली अनेक वर्ष एखादं प्रोजेक्ट पद नसताना सुद्धा चालवायचं एवढं सोपं नसतं, पण प्रत्येकाने यासाठी आम्हाला विशेष योगदान दिलेलं आहे। मी पुनश्च सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो की ह्यासारखं कार्य करण्याचा आम्हाला मौका मिळाला आणि सगळ्यांनी साथ दिली, त्यासाठी बहुत बहुत धन्यवाद। 2.5 लाख रुपये आमच्या लोकांनी दिले, 2.5 लाख रुपये प्राईम मिनिस्टरकडनं आले आणि 14 लाखामध्ये एक सुंदर घरं, 9 लाख रुपयात प्रत्येकाला घर पडलं। त्यातही 2-3 लाख त्यांनी द्यायचे, 5-6 लाखात आम्ही त्याला कर्ज उपलब्ध करून दिलं। म्हणजे अशा माणसाला की ज्याला राहायचं, ज्याला कल्चर सांभाळायचं, ज्याला मोठं व्हायचं, पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तो काही मोठा होऊ शकत नाही, अशा माणसाला घरं देण्याकरता त्याची निवड केली आम्ही। आमच्याकडे 750-800 फॉर्मपैकी 277 लोकांनी दिलं। अजूनही लोकांनी आमची 477 जी घरं होती ती सगळी आमची अलॉट झाली। 1000-1500 लोकांपर्यंत ॲप्लिकेशन केले, त्यांची घरं आम्ही पाहिली। खरंच ज्यांनाकडे काही नाही आहे, पण ज्यांच्याकडे 3 लाख 4 लाख अशी पगार असलेली घरं आहे, की यांनी राहायचं कसं? 10,000 भाडं लागतं, त्यांनी कमायचं काय? त्या 10,000 भाड्याच्या ऐवजी 6-7 हजार रुपये हप्ता भरा, 2-3 हजार वाचतील आणि मग तुमचं स्वतःच्या मालकीचं घर होईल। आज ह्याच्यामध्ये जे साधर्मिक बांधव आहेत, जे जैन समाजातील अशक्त घटक आहेत, त्यांच्यासाठी एक
घर द्यावं अशी ही एक परियोजना होती, असं एक स्वप्न होतं आणि ते पुन्हा जितो चॅप्टरनी आज साकारलं आहे. 6 वर्षानंतरच्या अथक प्रयत्नानंतर आज आपण सगळ्यांनी ते सुख अनुभवलं. आज सगळ्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते ते आनंद अश्रू बघून खरंच असं वाटलं की आपण म्हणजे कितीही कामं करा पण आजच्यासारखं आनंद हा कोणत्याही दुसऱ्या कामामध्ये भेटू शकत नाही. पुन्हा जितो चॅप्टर पुढे येणाऱ्या काळामध्ये असून असे उपक्रम आपल्या साधर्मिक बांधवाकरता करत राहील हीच आम्ही अपेक्षा करतो. एक्सेलेंट प्रोग्राम, दिस इज़ अ नीड ऑफ द आवर. आज समाज के लोगों को घर देना बहुत बड़ी उपलब्धि है. जीतो पुना चैप्टर का जितना धन्यवाद दूँ, उनके गुणगान करूँ उतना कम है. ऑल द बेस्ट टू जीतो पुना. आपल्या हक्काचं आणि आपल्या स्वप्नातलं घर मिळाल्यानं या कुटुंबियांना आकाश हे ठेंगणं झालं होतं आणि त्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. चांगले वाटते मला, लई छान एकदम. म्हणजे आपला स्वतःचा घर भेटला, फ्लॅट भेटला. एवढं वर्ष झाले, 35 वर्ष झाले मला, पण आज माझं स्वप्न पूर्ण झाले. म्हणजे लई आनंद झाले मला. मैं पहले किराना दुकान करता, अभी मोबाइल शॉप पे रिचार्ज है और मैं अपना आज तक भाड़े से रहता आया हूँ. जीतो की मेहरबानी से आज मेरा अपना खुद का घर हो गया. इनका बहुत 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 खूब खूब धन्यवाद. जीतो नगर वालों ने जो हमें फ्लैट दिया उनके हम बहुत बहुत आभारी है. और जीतो नगर में भी 604 में हमको जीतो वालों ने फ्लैट प्रदान किया है, हम उनके भी बहुत बहुत आभारी है. हमको जो फ्लैट दिया है हम देख कर आए, उससे हमको उत्साह उमंग अच्छा लगा और बच्चों को भी अच्छा लगा. जितो नगर गृह प्रकल्पाचं उद्घाटन आणि सदनिकांचा हस्तांतर सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला जितो अपेक्षचे माजी चेअरमन प्रदीप राठोड, गणपतराज चौधरी, राकेश मेहता, जितो अपेक्षचे चेअरमन सुखराज नहार, सुभाषचंद्र रुणवाल, श्रमण आरोग्यम जितो अपेक्षचे माजी चेअरमन हिमांशु शहा, जितो अपेक्षचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणेचे अध्यक्ष राजेश सांकला, जितो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, जितो नगर प्रोजेक्टचे को कन्व्हेनर इंद्रकुमार छाजेड आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर्थिकदृष्ट्या गरीब व बेघर साधर्मिक कुटुंबियांसाठी जितो पुणेतर्फे उभारण्यात आलेल्या जितो नगर गृह प्रकल्प तुम्हाला कसा वाटला याविषयीचं तुमचं मत व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलवर प्रसिद्ध होणारे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.